आपले लाडके नेते आणि आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर अतुल बाबा यांनी गावासाठी आमच्या भरपूर केलं. भरपूर म्हणजे इतकं की आत्ता त्यांनी जरी त्यांच्याकडे कुठलं पद नसलं, म्हणजे जनतेतनं आपण जे म्हणतो निवडून दिलेलं एक पद असतं बाबा, हे पद जरी नसलं तरी बाबांनी पक्षाच्या मार्फत असू दे, त्यांच्या ओळखीच्या मार्फत असू दे, गावालाच म्हणता येणार नाही, कारण दक्षिणला सुद्धा भरपूर प्रकारचं आणि मोठं पाठबळ दिलं. तसंच पाठबळ इथनं पुढं पण कायमस्वरूपी बाबा आम्हाला देतील. आणि एक म्हणतो तसं बघायला गेलं तर बाबांचा पहिला वारुंजी झेडपी गण आहे, त्यातल्या त्यात वारुंजी झेडपी गणा बाबांचं कायम लक्ष असतं. परवा बाबा आपली मिटिंग झाली त्या दिवशी पण तुम्ही वारुंजी झेडपी गणाचा उल्लेख केला. तर कायम म्हणजे तुमचं लक्ष असतं. तुम्ही वारुंजीकरांना कधीच तुम्ही मोकळ्या हाताने पाठवलेलं नाही. वारुंजीकरांना म्हणता येत नाही, अख्ख्या झेडपी गणाला करार दक्षिणलाच तुम्ही आत्ता पाठवत नाही. माणसाने काम सांगायचं आणि बाबांनी नुसतं म्हणायचं की करतो देतो, एवढंच चालू आहे आता. म्हणजे एवढ्या प्रमाणात आता बाबांच्या मार्फत ही कामं व्हायला लागले. तुम्ही आता जी आम्हाला कामं दिली त्या कामाबद्दल प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. आणि दुसरं एक बाबा असं काम होतं की आपला जिमखाना 2 वर्षापूर्वी बांधून झालेला, आपल्याच फंडातून झालेला आहे. तर त्यात काय झालं, सामान नसण्याअभावी मुलांना व्यायामाला बाहेर जायला लागते. मग त्या कालावधीत त्यांचा वेळ वाया जातो, करायला त्यांना जायला लागते व्यायाम. मग त्यासाठी काय तर थोडाफार निधी उपलब्ध होऊन, म्हणजे निधी असं नाही पण सामान उपलब्ध झालं असतं तर युवा पिढीला बरं झालं असतं. तुम्ही आता युवा मोर्चाची जबाबदारी माझ्या अंगावर टाकल्या, मग युवा पिढीला आपण काहीतरी देणं लागतो. आणि त्याचबरोबर आमचे स्नेही तुषार दादांचं पण गावातील आपल्या आणि कराड दक्षिणमधील म्हणता येतील आणि वनवास माचीचे सुपुत्र तिघांचे इंडियन आर्मीत सिलेक्शन झाले. आपल्या देहापासून देवापर्यंत असतोपर्यंत मधला जो काही कालावधी असतो त्या आपण देशाला काहीतरी देणं लागतो. आणि आपण या देशात राहतोय म्हणल्यावर आपण त्यांना देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी त्या दृष्टिकोनानंच ते त्यात भरती झालेले आहेत आणि आपली देशाची सेवा बजावत आहेत. त्यामुळं आपली मान ही एकदम उंचावर जाणार आहे की बाबा काय नाही. तुम्ही आता जसं म्हणला की उद्या कधी बाबा काश्मीरला फिरायला जरी गेलं किंवा कामानिमित्त गेलं तर ती बघून म्हणणार आहेत की आमचे नेते ती आमचे बाबा आहेत आणि ती भेटायला येणार आहेत. जसं की बाबा आता आम्ही बघतो इकडे तिकडे बाबांची पोस्ट असते कुठं बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या राज्यात जरी कार्यक्रमाच्या दरम्यान बाबा निघाले, एअरपोर्टवर लोक भेटतात, कोण आपल्या भागातली कामाला असतात, ते आपुलकीनं बाबांना भेटायचे, बाबा आपुलकीनं त्यांच्याबरोबर फोटो काढतात, कसं चाललंय काय चाललंय त्यांची चौकशी करतात. असंच आपण पण देशाला काहीतरी देणं लागतो. आणि बाबा पण त्या दृष्टिकोनानं मतदारसंघात फिरत आहेत, त्या ताकदीनं सर्व कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत. तसंच ती माझी फक्त एवढीच विनंती होती की त्या जिमखान्याला निधी मिळावा आणि त्यासाठी मी एक ग्रामपंचायतीतून लेटर पण आणलेलं आहे. एक युवा पिढीकडून मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही मोकळ्या हाताने मला जाऊन देणार नाही. मी पहिल्यांदाच काय जर तुमच्याकडे घेऊन आलोय आणि तुम्ही मला त्याचा निधी उपलब्ध करून द्याल एवढी मला गॅरंटी आहे. ती मी सगळ्या बाबा युवा पिढीकडून तुम्हाला रेयाला पटव की पुढे